विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी पुणे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण जागा 354 असणार आहेत. शॉर्ट जाहिरात सकाळी आलेली होती. आता पूर्ण जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये इतर जीएमसी पेक्षा पद्धत थोडी वेगळी आहे. बदल झालेले आहे. शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, निवड आणि पगार डिटेल्समध्ये सांगणार आहे. सोबतच निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग कोणाला आलेली आहे, तर जीएमसी मुंबईची काल परवा जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. पण जीएमसी पुणेला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, शैक्षणिक पात्रता वगैरे डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि फक्त 6% लोक आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करतात आणि 96% लोक या ठिकाणी सबस्क्राईब करत नाहीत. त्या सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. आणि आपला जीएमसी छत्रपती संभाजीनगर, जीएमसी पुणे, जीएमसी आणि मुंबई जेवढ्या पण भरती आलेल्या आहे जीएमसी, त्यांचा स्पेशल एक टेलिग्राम ग्रुप आहे. नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ठीक आहे. आता जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही जाहिरात आलेली आहे जीएमसी पुणेची. एकूण 354 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचा एक पॉइंट सांगून देतो. ही परीक्षा कोण घेणार आहे? आयबीपीएस कंपनी ही परीक्षा घेणार आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. अर्ज तुम्ही कधीपासून करू शकत आहात, तर आज आहे 14 तारीख. आज आहे 14 ऑगस्ट आणि तुम्ही उद्यापासून म्हणजे 15 ऑगस्ट पासून तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. आणि शेवटची तारीख लगेच 31 ऑगस्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी फक्त 15 दिवस आहेत. फक्त 15 दिवस. ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी या ठिकाणी 2 दिवस 15, 16, 17 2 दिवस जाऊन द्यायचे आणि 17, 18 तारखेला लगेच फॉर्म भरून घ्यायचा, कारण नंतर वेबसाईट चालत नाही. उद्यापासून अर्ज करत आहात. अर्ज कसा भरायचा याच्यावरती आपला डिटेल्स व्हिडिओ येईल, तो नक्की बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. महत्वाची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आता पेमेंट वगैरे शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल आहे, हा तुम्ही समजून घ्यायचा आहे. पेमेंट सर्वांचं सारखंच आहे. 15,000 बेसिक आणि 47,600 हे लास्ट पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये वाढ होईल नंतर. आता हे 15,000 जरी बेसिक असले तरी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी काही ठिकाणी 28,000 ते काही ठिकाणी 26,000 एवढे भेटते. त्यामुळे कमी समजू नका कोणत्याही पोस्टला. तुम्हाला मोठ्या पोस्टचा अभ्यास करायचा असेल तर करा, पण सध्या कोणतीही एखादी पोस्ट जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा पदानुसार जागा सांगून घेतो. गॅस प्लांट ऑपरेटर एकूण 1 जागा, भांडार सेवक 1 जागा, प्रयोगशाळा परिचर 1 जागा, दवाखाना सहाय्यक दवाखाना सेवक 4 जागा, संदेशवाहक 2 जागा, बटलर 4 जागा, माळी 3 जागा, प्रयोगशाळा सेवक 8 जागा, स्वयंपाकी सेवक 8 जागा. पदांची पात्रता वेगवेगळी आहे, हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 10 जे पद आहे नाभिक 8 जागा, सहाय्यक स्वयंपाकी 9 जागा, हमाल एकूण 13 जागा. या ठिकाणी चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर रुग्ण पटवाहक एकूण 10 जागा, क्ष किरण सेवक 15 जागा, चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर शिपाईसाठी 2च जागा आहेत. पहारेकरीसाठी चांगली जागा आहेत. 23 जागा, चतुर्थ श्रेणी सेवक 36 जागा, आयांसाठी महिलांसाठी स्पेशल जागा आहेत. इथं फक्त महिला आहेत की पुरुष आहेत ते नंतर व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. ठीक आहे. 38 जागा आहेत आणि सर्वात जास्त कक्ष सेवक 168 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे कक्ष सेवकसाठी. ठीक आहे. आता जे महत्वाचे पॉइंट आहे, आयबीपीएस परीक्षा घेणार आहे. तुम्हाला सांगितले तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमसाईल असणे गरजेचे आहे. तिथे येस करायचं आहे. व्हिडिओमध्ये मी फॉर्म कसा भरायचा ते डिटेल्समध्ये सांगेल. ठीक आहे. म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एससी एसटी बघू शकता. एससी आणि एसटी वगळता ज्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर लागू आहे, ओबीसी वाल्या उमेदवारांसाठी त्यांना नॉन क्रिमिलेअर इथे लागणार आहे. कॅटेगरी वाईज जागा देखील पुढे दिलेल्या आहेत, ते देखील सांगेल. ठीक आहे. 1 मिनिट. फक्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा. फक्त या ठिकाणी 6% लोक सबस्क्राईब करतात आणि 94% लोक व्हिडिओ बघतात, परंतु सबस्क्राईब करत नाही. सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता इथं शैक्षणिक पात्रतेचा सर्वात मोठा पॉइंट आलेला आहे. शैक्षणिक पात्रता बघू शकता. जाहिरात प्रसिद्धी दिनांकाच्या रोजी उमेदवारांनी खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता सर्व पदांसाठी पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता मी सांगून घेतो. 10वी पास. 10वी पास ही सर्व पदांसाठी आहे, परंतु काही पदांसाठी वेगळी आहे, ती बदललेली आहे. ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता सर्व पदांसाठी 10वी आहे, परंतु जे नाभिक पद आहे, नाभिक पदासाठी बघू शकता काय आहे. 10वी पास सह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ITI केस वर्तनालय म्हणजे केस कापण्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. कोणासाठी? नाभिक या पदासाठी. दुसरे पद आहे सहाय्यक स्वयंपाकी. या पदासाठी बघू शकता 10वी पास पाहिजे आणि शिक्षण मधील अर्थीसह कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय
व्यवसायधारणाचे स्वयंपाक करण्याचे या ठिकाणी अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी लागणार आहे या पदासाठी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचर, किरण सेवक, प्रयोगशाळा सेवक पदासाठी किमान बघू शकता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी शास्त्र विज्ञान परीक्षा उत्तीर्ण. आता इथं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुभव असणे वगैरे गरजेचे नाही, विज्ञान विषयासह म्हटलेलं आहे, म्हणजेच फक्त तुम्ही 10वी पास आहे. 10वी पास, सॉरी इथं 12 झाले, एक मिनिट, इथं 12 झाले. आता फक्त तुम्ही 10वी पास. आता हे जे पदे आहेत, हे एवढी पदे प्रयोगशाळा परिचर, किरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, ही 3 पदे आहेत. यांच्यासाठी फक्त 10वी पास आहे, परंतु तुम्हाला याच्यामध्ये विज्ञान विषय असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता आणि जे माळी पद आहे, माळी पदात सांगतो या पदीकरिता माध्यमिक शाळा म्हणजे तुम्ही 10वी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सोबतच कृषी शाळेचा माळी फलोत्पादन हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. हा तुम्ही कोर्स कंप्लीट केलेला पाहिजे, तरच माळी पदाला फॉर्म भरू शकता. हा देखील पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. किरण सेवक या पदीकरिता माध्यमिक शालांत एस उत्तीर्ण असावा. किरण सेवक म्हटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे महत्वाचे पॉईंट सांगतो. आता जे या ठिकाणी माजी सैनिक आहे, ते या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कामाचा अनुभव ठरवलेला बघू शकता. कामाचा अनुभव ठरवलेल्या पदांचा बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना एस उत्तीर्ण असल्यास इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट म्हणजे आर्मीवाल्यांचं ते रिटायरमेंट डिस्चार्ज बुक वगैरे असणे गरजेचे आहे. आणि तुम्ही भारतीय असणे गरजेचे आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण महाराष्ट्राचे आहोत. आता शैक्षणिक पात्रतेच्या बद्दल इथं पुन्हा एकदा त्यांनी अपडेट दिलेले आहे. बघू शकता. हे आहे गॅस प्लांट ऑपरेटर, फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. तुम्हाला विज्ञान विषय असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर भांडार सेवक फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा परिचर बघू शकता इथे 10वी पास असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला या ठिकाणी विज्ञान विषय असणे गरजेचे आहे 10वी मध्ये. दवाखाना सेवक फक्त 10वी पास. संदेश वाहक फक्त 10वी पास. बटलर पदासाठी बघू शकता इथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे. आणि तुमच्याकडे बघू शकता कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला असणे गरजेचे आहे. आणि हे तुम्हाला कंपल्सरी अनिवार्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माळी पदासाठी मी तुम्हाला वरतीच सांगितले 10वी पास असणे गरजेचे आहे आणि विद्यालय माळी फलोत्पादन याचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असावा. ठीक आहे. प्रयोगशाळा सेवक तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला 10वी मध्ये विज्ञान असणे गरजेचे आहे, विज्ञान विषय असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकी सेवक बघू शकता 10वी पास असणे गरजेचे आहे आणि 1 वर्षाचे तुमच्याकडे व्यावसायिक धारकांचे व्यावसायिक स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता नाभिकसाठी मी आधीच सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा मी सांगून घेतो, एक मिनिट. नाभिकसाठी येथे तुम्ही बघू शकता, येथे या ठिकाणी 10वी पास असणे तुम्ही गरजेचे आहे आणि 1 वर्षाचा केस वर्तनालय म्हणजे केस कापण्याचा जो ITI असतो 1 वर्षाचा तुम्ही उत्तीर्ण केलेला असणे गरजेचे आहे. आता या ठिकाणी सांगायला नाही पाहिजे, परंतु या ठिकाणी नाभिक जो असतो दुकानामध्ये या ठिकाणी महिन्याला या ठिकाणी किती कमवत असतो, तर 35-40 हजार रुपये सहज तो या ठिकाणी कमवत असतो. 35 ते 40 हजार रुपये सहज कमवत असतो. त्याच्यासाठी हा जॉब, या जॉबमध्ये जास्तीत जास्त किती रुपये या ठिकाणी 26,000 रुपये स्टार्टिंग यांना भेटेल नाभिकसाठी, परंतु फक्त सांगतोय मी, बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. त्याच्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी याच्यासाठी बघू शकता इथं काय आहे, तर तुम्ही स्वयंपाकीसाठी 1 वर्षाचा तुमच्याकडे म्हणजे 10वी पास पाहिजे आणि 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता व्यवसाय म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये व्यवसायधारक म्हणजे एखादं हॉटेल आहे त्याच्यामध्ये तुमचं तुम्ही तिथून प्रमाणपत्र तुम्ही काम केलेलं असेल तिथून देखील प्रमाणपत्र घेऊ शकता. ठीक आहे. आणि जे हमाल पद आहे त्याच्यासाठी फक्त 10वी पास आहे, अनुभव वगैरे काही नाही. ठीक आहे. ही आहे. आता त्याच्यानंतर रुग्णपटवाहक फक्त 10वी पास. क्षकिरण सेवक फक्त 10वी पास आहे आणि 10वीला विज्ञान विषय असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शिपाई पद फक्त 10वी पास. पहारेकरी फक्त 10वी पास वरती आहे. चतुर्थ श्रेणी सेवक फक्त 10वी पास वरती आहे. त्याच्यानंतर आया हे पद या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी आहे की नाही पुढे मी तुम्हाला बघून सांगतो. सदर पद महिलांसाठी असून ते माध्यमिक शालांत एस म्हणजे 10वी पास. हे पद काय आहे, फक्त महिलांसाठी आहे. हे पद लक्षात घ्यायचं आहे, आया नावाचं पद. आणि सर्वात जास्त जागा असलेलं कक्षसेवक जे पद आहे त्याच्यासाठी फक्त 10वी पास आहे. कोणते या ठिकाणी अनुभव वगैरे पाहिजे नाही. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. संपूर्ण जी जाहिरात आहे GMCचा जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा, तिथे भेटेल. आता या ठिकाणी बघू शकता ओपनचे उमेदवार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय उमेदवार 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू
शकतात. अंशकालीन 55 वर्षापर्यंत भरू शकता. माजी सैनिक 45 ते 55 वर्षापर्यंत त्यांना अजून सूट भेटते ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असल्या नंतर. ठीक आहे. त्यानंतर खेळाडू 18 ते 43 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकता. दिव्यांग आहेत 18 ते 45 पर्यंत इथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकता. माजी सैनिकांचा पुन्हा एकदा आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आता बघू शकता सर्व या ठिकाणी जे वेगवेगळ्या कॅटेगरीज जे वयाची अट आहे ती इथे दिलेली आहे. तुम्ही इथे बघून घेऊ शकत आहात. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण. एका प्रश्नाला 2 गुण आहेत लक्षात घ्या. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण. आणि इथे आहेत या ठिकाणी बघू शकता 25 प्रश्न बुद्धिमत्ता आणि गणित 25 प्रश्न 50 गुण. आणि अशा प्रकारे एकूण तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील आणि त्यांना इथे किती गुण 200 गुण दिले जातील. ठीक आहे. आणि इथे दिलेले आहे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आहे जीएमसी मुंबईला जीएमसी आता आपण सांगत आहे जीएमसी पुणेचं पण जीएमसी मुंबईला निगेटिव्ह मार्किंग आहे. बघू शकता म्हणजेच तिथे एक प्रश्न चुकला तर 1 मार्क कट आहे. लक्षात घ्या एका प्रश्नाला 2 गुण आहेत परंतु एक प्रश्न चुकला तर 1 मार्क कट होणार आहे. 1 हाफची निगेटिव्ह मार्किंग इथे असलेली तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. 50 प्रश्न म्हणजे प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. आता या ठिकाणी विषयांचा विषय आलाय तर या ठिकाणी नोट्स बद्दल आपली माहिती तुम्हाला सांगतो. ज्या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता सर्व जे आहे त्याचा आपला या ठिकाणी बेस्ट नोट्स उपलब्ध आहेत. प्रत्येक विषयाची नोट्स या ठिकाणी 200 ते 250 पानांची आहे. सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. तर या सर्व विषयांच्या एकदम बेस्ट नोट्स आहेत टीसीएस आयबीपीएस नुसार. जर या नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्हाला 91 39 64 31 99 आता मार्केटमध्ये कुठेही जा ज्या नोट्स आहे सर्व विषयांच्या जर घेतल्या तर 500 ते 600 या ठिकाणी 500 प्लस तुम्हाला पेमेंट करावी लागते. पण आपल्या नोट्स ऑफरमध्ये फक्त 149 मध्ये आहे. फक्त 149. आता या नोट्स घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील. फक्त मेसेज करा जीएमसीच्या नोट्स पाहिजेत पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवून. ठीक आहे. आता पुढील माहिती आपण बघू शकता. आता ही कागदपत्रांचा स्क्रीनशॉट तुम्ही इथेच काढून घ्या. एवढी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे आहेत, अनाथ आहेत त्यांचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं चलन किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एससी एसटी सोडता अदर सर्वांसाठी 1000 रुपयाचे चलन आहे. एससी एसटी ला या ठिकाणी बघू शकता आणि अनाथ आहेत सॉरी अपंग आहेत त्यांना 900 रुपयाचे इथं चलन राहणार आहे. आणि परीक्षा पुन्हा एकदा सांगतो आयबीपीएस कंपनी घेणार आहे. ठीक आहे. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती रात्री व्हिडिओ येईल. आज दिनांक आहे 14 ऑगस्ट म्हणजे 14/8 आहे. तर अर्ज लगेच बघू शकता 15/8 पासून या ठिकाणी लगेच तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. म्हणजे उद्या सकाळी आपला या ठिकाणी 8 ते 9च्या दरम्यान फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ येऊन जाईल तो बघा आणि व्हिडिओ भरा. आता फॉर्म भरायचा आहे. आता विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का? आता याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 16 वेगवेगळी पदे आहेत. किती आहेत? 15 ते 16 तुम्ही सर्व पदांसाठी अर्ज करू शकता. एकापेक्षा म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एकापेक्षा जास्त पदांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकत आहेत. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट सांगेल. ठीक आहे. जवळजवळ कव्हर आहे. आता इथं जर बघितलं तर कॅटेगरी वाईज सर्व डिटेल्स मध्ये आता बघू शकता हे कोणतं पद आहे? 1 मिनिट. बघू शकता गॅस प्लांट ऑपरेटरचं सर्व कॅटेगरी वाईज जागा इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भांडार सेवकच्या कॅटेगरी वाईज जागा अशा सर्व पदांसाठी फक्त एवढं लक्षात धरायचं आहे ज्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही चांगल्या प्रकारे बघून घ्यायची आहे. सर्वात महत्वाचं जे पद आहे आया नावाचं पद 39 जागा आहेत. किती? 39 जागा आहेत. हे फक्त महिलांसाठी भरायचं आहे. फक्त महिलांसाठी भरलं जाणारं पद आहे. इथं देखील बघू शकता सर्वसाधारण महिलांचं आरक्षण दिलेलं आहे. या ठिकाणी पुरुषांचं आरक्षण दिलेलं नाही. बघू शकता एससी कॅटेगरीला 2, एसटीला 3, त्याच्यानंतर ओबीसीला 6, बघू शकता त्याच्यानंतर ओपनला आहेत 7. अशा प्रकारे एकूण 39 जागा भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.